वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्याला न मरणे निर्विवाद जगापडी ते देवाजवळ आहे. देवाच्या प्राप्तीनं मृत्यू मरतो. आता पुष्कळ विचार आहे आपल्याला अभंग सोडवायचा आहे. बरे, कुणाला मरायचं आवडतंय का? कुणकण निघालात बाई? ती म्हणाली राग राग मरायला. काय करणार तुम्ही? म्हणजे आडात उडी घेणार. जुन्या काळात फार सोयी नव्हत्या मरायच्या, फक्त आडन विहीर. आता मरायच्या पुष्कळ सोयी निघालेल्या आहेत. काय करणार तुम्ही? म्हणले मी आडात पडणार, मरणार. मरायला निघालात? म्हणले हो. मग बॅटरी कशाला घेतल्या हातात? म्हणले इच्छू काटा निघाला तर. आता मरायला चालले तर बॅटरीची काय गरज आहे? चावू द्या की इच्छू काटा. मी का बोलतो? जीवाचा स्वभाव आहे की जीवाला मृत्यू आवडत नाही. स्पष्ट सांगू, अहो मृत्यू जो आपल्याला प्राप्त झाला शरीराचा अहंकार धारण करण्यामुळे. मरणारं शरीर, जन्मणारं कोण? शरीर. आणि त्या शरीराला आपण मी म्हणण्यामुळं आपल्याला मृत्यू आहे. टाका शरीराला कोण मरतं? टाका शरीराला कोण जन्मतं? नाही आम्हा जियावे मरावे लागत, नाही आम्हा जियावे मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे, नाही आम्हा जियावे मरावे लागत, नाही आम्हा जियावे मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे. आम्ही जन्मतही नाहीत आणि आम्ही मरतही नाहीत, तुकोबाराय म्हणतात. आणि ही जी स्थिती आहे स्वस्वरूपाच्या प्राप्तीत किंवा देवाच्या प्राप्तीत जीवाला प्राप्त होते. म्हणून तुझं व्हावा आहे देव. भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. आणि काते कानी गुणदोष मनानानी. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. पांडुरंगा करू समाना, पांडुरंगा दुसरे चरणा संसारिया. ए ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. या ज्ञानेश्वर मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आहे. बुवाई प्रतिवर्षाचाच आहे. अभंग मात्र बदल घेतलेला आहे. सांगणं तेच. या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगतात किंवा भगवत प्राप्तीचे सोपे उपाय सांगतात. एक वचन घ्या उपाय किंवा अनेक वचन घ्या. कारण या अभंगातल्या प्रत्येक चरणात स्वतंत्र देवाच्या प्राप्तीचा उपाय आहे म्हटलं तर हरकत नाही. किंवा
पहिल्या चरणाच्या पुष्टीकरिता बाकीची चरण आहेत आणि भगवत प्राप्तीचा सोपा एकच उपाय आहे असंही म्हटलं तर अभंगातला अर्थ तेवढा बिघडत नाही. पहिल्या चरणाला धरलं, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. देव पाहिजे ना, तर हा सोपा उपाय आहे. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. आता बाकीची चरण आहेत ना, पहिल्या चरणाच्या पुष्टीकरिता म्हटलं तर चालतं. कारण भावे गावे गीत एखादा असेल, शुद्ध चित्त करून भावनेनं गीत गात असेल, पण जर दुसऱ्याचे गुणदोष वर्णन करीत असेल तर देव भेटत नाही. म्हणून भावे गावे गीत ज्यानी, बरं का, शुद्ध करून या चित्त भावे गावे गीत ज्यानी, त्यांनी दुसऱ्याचे गुणदोष वर्णन करायचे नाहीत. आणि का ते कानी गुणदोष मनानानी. किंवा प्रत्येक चरण पहिल्या चरणाला पुष्टी देणारं होऊ शकतं. जो शुद्ध चित्त करून भावनेनं गीत गातो त्या भगवत भक्तानं जर संताच्या चरणाला मस्तक ठेंगणा नाही केला तर देव मिळेल का नाही खात्री नाही. म्हणून जो भावे गीत गातो, शुद्ध चित्त करून गातो, त्यानं काय करावं? मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तरच देव भेटेल असाही अर्थ करता येतो. किंवा पहिल्या चरणाला धरून पुढचं दुसरी 2 चरण सुद्धा सोडवता येतात. आपण भावे गावे गीत जरी असलो, शुद्ध चित्त जरी आपण केलेलं असलं, पण आपल्या बोलण्यामध्ये जर बोलणाऱ्याचं ऐकणाऱ्याचं समाधान नसेल तर देव भेटेल का नाही शंका नाही. शंका आहे. वेची म्हणून वेची ते वचन जेणे राहे समाधान असाही अर्थ करता येतो. किंवा एखादा महापुरुष शुद्ध चित्तानं भावनेनं गीत गातोय, पण त्याच्याकडून जर परोपकार होत नसेल थोडाही, तरी सुद्धा देव भेटेल का नाही शंका आहे. म्हणून जो भावनेनं गीत गातो, शुद्ध चित्त करून गातो, त्यानं काय करावं? थोडा तरी परोपकार. फार जमलं तर फार करा, नाहीतर थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. म्हणजे पहिल्या चरणाला मजबूती देणारी ही बाकीची चरण आहेत. जर देव पाहिजे असेल तर या अभंगातली पथ्य सांभाळा. संतांच्या चरणाला लागा, गुणदोष वर्णन करू नका, समाधानाचं बोला, परोपकार करा आणि शुद्ध चित्तानं भावे गीत गा. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय असाही अर्थ करता येतो अभंगाचा. किंवा अभंगातलं प्रत्येक चरण हे भगवत प्राप्तीचं स्वतंत्र साधन आहे म्हटलं तरी बिघडत नाही. प्रत्येक चरण ज्याला जे चरण गोड वाटतं त्याप्रमाणे त्यानं आचरण करायचं आहे ना. तुम्हाला जर शुद्ध चित्तानं भावे गीत गाणं शक्य असेल तर देव भेटेल. पहिलं चरण. समजा ते शक्य नसेल तर दुसऱ्याचे गुणदोष न वर्णन करण्यानं देव भेटेल. आणि का ते कानी, कारण प्रत्येक चरणाला द्रुपद लावायचं, अभंगाचा अर्थ बदलतो. आणि का ते कानी गुणदोष मना नानी. कशाकरिता? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. एक वचन घ्यायचं उपाव. प्रत्येक चरण हे भगवत प्राप्तीचं स्वतंत्र साधन आहे. नुसतं संताच्या पायाला लागा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, एवढं जरी केलं तरी देव भेटेल. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. हे जमत नसेल तर दुसरं करा. वेची ते वचन जेणे राहे समाधान. एवढं करा, देव भेटेल. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. समजा हे बी नाही जमलं
तर परोपकार करायला शिका. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोड्या परोपकारानं सुद्धा आपल्याला देव भेटेल. म्हणजे या अभंगात सांगितलेली साधनं स्वतंत्र रीतीने समर्थ आहेत किंवा पहिल्या चरणाच्या पुष्टीसाठीही ते मजबूत आहेत. म्हणून आपल्याला तुकोबाराय भगवत प्राप्तीचं सोपं साधन सांगतात किंवा भगवत प्राप्तीची सोपी साधने सांगतात. विठाला 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री कामदेव तुकाराम विठाला विठाला. प्रश्न असा निर्माण होतो, या अभंगातली साधनं जी सांगितलेली आहेत ती देवाच्या प्राप्तीची आहेत, पण आम्हाला देवाच्या प्राप्तीची गरज वाटली तर ना, गरजच वाटत नसेल तर साधनं सांगून उपयोग आहे का? कपडे कोण लेवतो रे? ज्याला लाज वाटते तो. बरोबर आहे ना? ज्याला लाजच वाटत नाही ते कपडे घालील का? नाही. दोस्त मुद्दाम जवळ घेतले म्हणजे बाकीचे शत्रू आहेत असं नाही. एका गावामध्ये कपडे विकणारा माणूस आला आणि ते गाव होतं उघड्याचं. ज्ञानेश्वरीत अशी पुष्कळ गाव आहेत. खवनिया ते गावे पाटावे काय करावे. अरे उघड्याच्या गावामध्ये कपडे विकणारा माणूस आला. हे बनियन आहे, हे शर्ट आहे, हे टेरिकॉटचं धोतर आहे. लोक म्हणाले ह्यानं काय करावं? सगळे उघडेच. पहलवानाच्या गावामध्ये औषध विक्रेता आला एक माणूस. मेडिकल टाकलं त्यानं, मेडिकल. पहाटे उठल्याबरोबर तिथं दंडन बैठका. पहाटे 5 पासून लोक दंड बैठका काढणारे. पहलवानाचं गाव. आणि त्या गावामध्ये एकानं मेडिसिन टाकलं. येणारा जाणारा बघायचा, प्रत्येक पहलवान बघायचा. एवढी औषधं खाऊन सुद्धा हा पाप्याचं पितर असा कसा काय वाटायचं त्यांना. त्या दुकानदाराकडेच त्यांनी पाहायचं, कारण दुकानदार होता काडी पहलवान आणि गाव होतं पहलवानाचं. लोकांना औषधाची गरजच नव्हती ना. लोकांना नवल वाटायचं एवढी औषधं खाऊन सुद्धा याचं शरीर बिघडलेलं कसं. त्यांना हे माहित नाही की ही औषधं विकायला आणलेली. त्यांना वाटत होतं हाच औषधं घेतो एवढी. पहलवानाच्या गावात औषध चालत नाही. आपल्याला ज्या वस्तूची गरज वाटत नाही ती वस्तू किती जरी मूल्यवान असली तर खरेदी करण्याकडे जवळ बाळगण्यामध्ये माणसाची प्रवृत्ती होते का? प्रवृत्ती होत नाही. आणि जी वस्तू अतिमहत्वाची आहे ती कितीही दुर्लभ असली तरी माणूस मिळवण्याचा प्रयत्न करतो की नाही? करतो. देवाची प्राप्ती आपल्याला का आवश्यक आहे याचं चिंतन जर समजलं तर या अभंगातले उपाय कामाचे आहेत. एखाद्याला रोगाचीच जाणीव नसेल तर औषध घेण्याकडे प्रवृत्त होईल का? आणि बहुतेक आज असं झालेलं आहे बरं का. आपल्याला जो रोग झालेला आहे, जी दुःखाची स्थिती आहे त्याला क्षयरोग म्हटलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षयव्याधी. आत्मस्वरूपाला जीवबुद्धीची क्षयव्याधी लागलेली आहे. मुद्दाम ज्ञानेश्वर महाराज क्षय म्हणतात कारण क्षय सहजासहजी जात नाही. आत्मस्वरूपाला जीवबुद्धीची जी क्षयव्याधी लागलेली आहे
जो रोग झालेला आहे त्या रोगाचीच जाणीव नसल्यामुळं मनुष्याची प्रवृत्ती परमार्थाकडे नाही. खेदानं म्हणावं लागतं ज्ञानेश्वर महाराजांना, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ. सर्वत्र दुर्लभ. नामे नाम हे सुलभा. माईक बंद आहे. ज्ञानदेव भावे नाम हे सुलभा. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ. नामस्मरण सोपं आहे, पण सर्वाची प्रवृत्ती परमार्थाकडे नाही. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. देवाची गरज नाही का गरज वाटत नाही. आपल्याला दुसरा प्रश्न टाकतो, रोग्याला औषधाची गरज नाही का गरज वाटत नाही. रोगाची जाणीव जर नसेल तर औषधाची गरज वाटत. लहान पोरग माती आवडीनं खातं का औषध रे. एक माती खात नाही म्हणतंय, कारण आजकाल बहुतेक शहरात माती नसते घरी, कारण सगळे फरशीचं घर ना. लहान मुलगा आवडीनं माती खातो का औषध. माती खातो. माती खावी का औषध खावं त्यानं. लहान मुलानं औषध खावं आवडीनं का मातीच खावी का. अरे माती खाऊन तर पोट फुगलं ना, रोग झाला. रोग कशानं झाला. माती खाण्यानं आहे ना. मग माती खाण्यानं जर रोग झाला तर माती खायचं सोडावं का औषध घ्यायचं. माती खायचं तरी सोडतंय का माती. मी खेड्यातल्या मुलाचं बोलतो बरं का, शहरातल्या नाही. कारण आज 4 जरी पाहुणे घरी आले तर त्यांच्या घरी माती नसते. ते म्हणाल कसं काय, चला म्हणले मेस मध्ये जाऊ. खेड्यामध्ये 50 जरी पाहुणे एखादे वेळेस आले तरी तेवढ्याची सोय होऊ शकते, म्हणून खेड्यामध्ये माती मिळते. जाऊ द्या. औषधानं रोग जातो तरी मुलाची प्रवृत्ती औषधाकडे असते का. संपूर्ण गोळ्या घेणारं पोरग मी बघितलं नाही. सगळ्या गोळ्या आणायच्या ना अर्ध्याच घेतोय. असो. रोगे दाटला दारून आणि उदासपण औखदेशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे आत बाहेर तुला रोगानं व्यापलेलं आहे आणि औषधाविषयी जर उदास असशील तर रोग जाईल का. आपल्याला रोगाची जाणीव नाही. भवरोग ज्याला म्हणतात किंवा जन्म मृत्यू ज्याला म्हणतात किंवा संसार दुःख ज्याला म्हणतात त्याची नावं बदलत. भव नदी, माया नदी, माया जाळ, पुष्कळ नावं वेगवेगळे. हा प्रत्येकाला झालेला आहे बरं का. आपण दुःख भोगतो का नाही. यावरूनच आपण भवरोगातले आहोत हे ध्यानात घ्या. जो दुःख भोगीत नाही तो भवरोगात नाही. जो मृत्यूला जाणत नाही तो भवरोगात नाही. आपण मृत्यूला भीतो की नाही. भीतो की नाही. आपल्याला दुःख नको वाटतं की नाही, तरी भोगतो की नाही. म्हणजे आपण भवरोगातले आहोत. स्पष्ट सांगतो, आपल्याला सोपं करून सांगतो.
आपण देवापासून वेगळे झाल्यामुळंच आपल्याला जन्म मृत्यू पाठीमागं लागले, दुःख पाठीमागं लागलं. हे सगळे त्रास आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक किंवा शरीराची संगती पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारानं साधू संतांनी सांगितलेलं आहे. हे सगळं आपल्या पाठीमागं लागलं ते देवापासून वेगळं झाल्यामुळं. स्पष्ट बोलतो एकाच वाक्यात, आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आणि जे नको ते जात नाही. याचं कारण फक्त एक आहे, आपण देवापासून दूर असल्यामुळं. दुःख नको, जात नाही. मृत्यू नको, संपत नाही. जन्म नको, परत यावं लागतं. या सगळ्या गोष्टी देवापासून जीव स्वतःला वेगळा समजू लागला, त्याचा परिणाम. आता दुःख नको, मृत्यू नको, रोग नको, जन्म नको, हे सगळं जर नको असेल तर तुझं व्हावा आहे देव, हे औषध आहे. आता बरीच माणसं देव काय आहे हे ओळखत नाहीत, म्हणून तर बरीच माणसं नास्तिकवादाचा स्वीकार करून देव नाही म्हणतात. देव धर्म चांदी पडिले गाजत से विषय बोला, गाजत से टाळ टाळ देव धर्म स्वामी पडिले सकाळ. देवाकडे प्रवृत्ती जी नाही ती देव कसा आहे न कळल्यामुळं नाही. देव नको म्हणणाऱ्याला, देव नाही म्हणणाऱ्याला सुद्धा आपण एक प्रश्न विचारा. कोणता? तुम्हाला दुःख पाहिजे का सुख? काय आवडतं तुला? काय पाहिजे रे? सुख. कशात सुख, कशाला सुख म्हणावं हे जरी कळत नसेल तरी पाहिजे काय? आणि मुख्य अडचण इथंच आहे बरं का. कोणतीच कशात सुख आहे हेच जीवाला कळत नाही, म्हणून देव नको म्हणतात. आपल्याला 13व्या अध्यायातले वेळ देतो. ज्ञानेश्वर महाराज कशाला सुख म्हणावं ते सांगतात. आता यावरी किरीटी सुख ते दावी जेल दिठी, आत्मयाचे भेटी दिवासी होय. 18व्या अध्यायातली होय आहे ना, 18व्या अध्यायातली. आणि 13व्या अध्यायामध्ये किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, हेत जे होय तया नाम सुख. आता याच्या पाठीमागं पुष्कळ ओव्या आहेत. आता यावरी सुख ते एवं विद देख, जेणे एकची अशेक विसरे जीव. मनावाचे काय आपुली आनवाये, देह स्मृतीची त्राये मोडीत येजे. जया ते झालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुने वरीही लाभू. सुखाचे परिणाम आघवियाची इंद्रियाची आवृत्ती, हृदयाची एकांती, थापटोनी सुसुप्ती आणि जे जेवी. शेवटची ओवी किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. अजून एक ओळी फार महत्वाची आहे, तशा सगळ्यात महत्वाच्या आहेत. आईसी हे अवस्था न जोडता पार्था, जी जे तेची सर्वथा दुःख जाणे. जीवाला
आत्मदर्शन जर नाही झालं, बाकीचं जीवन म्हणजे दुःखरूप आहे. आयशी हे अवस्था कैशी, पाठीमागच्या ओव्यात सांगितली ऐशी. हे अवस्था न जोडता पार्था, जिजे ते ती सर्वथा दुःख जाणे. जीवाला आत्मदर्शन नसताना जे जगणं आहे ते दुःख आहे. मग माणसाला दुःख आवडतं का? कोण आहे ज्याला दुःख आवडतं? मी विनोदानं सांगत असतो, दुःख आवडणारा माणूस कळवा आणि 1000 रुपये मिळवा. नाही, उस्मानाबाद मध्ये दुःख आवडणारा माणूस सापडणार नाही, कुठंच सापडणार नाही. सुखम सर्वाय रुच्यते, नात्रायची ओवे. मजलागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भाविना जीवे. न वांछिता दुःख पावे, येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख पाहिजे, कोणी सापडणार नाही. मला रोग पाहिजे, कोणी सापडणार नाही. मला दारिद्र्य हवं, कोणी सापडणार नाही. मला मृत्यू हवा, कोणी सापडणार नाही. का सापडतात रे? नाही. त्याची विरुद्ध बाजू बोलतो. आपण अमर असावं, आपण आनंदी असावं, आपण आहे ना सत स्वरूप, चित्त स्वरूप, आनंद स्वरूप असावं, ही सगळ्याची इच्छा आहे की नाही? देव नको म्हणणारी माणसं सुद्धा मरावं वाटत नाही. देव नको म्हणणारी माणसं सुद्धा दुःखाला स्वीकारित नाहीत. याचाच अर्थ असा, त्यांना वेगळ्या भाषेनं देवच लागतो. तुझं व्हावा आहे देव. आपल्याला गोष्ट सांगतो खेड्यातली. एका माणसाला 100 पर्यंत मोजता येत नव्हतं. जुन्या काळातल्या माणसाला येतच नाही. 20 पर्यंत मोजायचं, 40 म्हणायचं नाही. 40ला काय म्हणत होती? 2 विसा. 60 म्हणायचं नाही. 60ला काय म्हणायची? आता नवीन पोराला हे विसा कळणारच नाही. एकाला पैसे लागायचे होते दोस्ताकडून, मित्राकडून, आणि तो जो मित्र होता पैसे देणारा, तो थोडासा आडाणी. त्याला 20 पर्यंतच मोजायला यायचं बरं का मास्टर. त्याला 100 पर्यंत मोजायला येत नव्हतं. त्यानं 100चं बंडल ठेवलं त्याच्या समोर आणि काय घ्यायचे ते घे. तो म्हणाला मला 60 रुपये पाहिजेत. तो सुशिक्षित होता. तो म्हणाला 60 रुपये पाहिजेत. आता याला 60 म्हणजे काय कळत नव्हतं. तो म्हणाला याच्यातले काय घ्यायचे ते घे, राहिलेले मला दे. त्यानं 60 घेतले. ज्याचे पैसे होते त्यांना मोजले, राहिलेले 2 विसा राहिले. किती राहिले? 2 विसा. तो म्हणाला 2 विसा राहिले, याचा अर्थ 3 विसा घेतलं. किती घेतले त्यानं? 3 विसा. 5-4 महिने पैसे त्याच्याकडे राहिले आणि पुन्हा तो पैसे द्यायला आला. आल्यानंतर तो म्हणाला घे तुझे 60 रुपये, घे 60 रुपये. तो म्हणाला मी 60 दिलेच नव्हते, मी दिले होते 3 विसा. हे बी तसंच सुशिक्षित असणाऱ्यानंतर विचार करावा. 60 = 3 विसा. हेही तसंच आणि तेही तसंच. तो म्हणाला मी 3 विसा घेतलेच नव्हते, मी घेतले होते 60. तो म्हणाला मी 60 दिलेच नव्हते, 3 विसा. भांडण पेटलं. ते म्हणाले आता आपल्या दोघात मिटत नाही, चल म्हणले आपल्या दोस्ताकडे. दुसऱ्या एका दोस्ताकडे गेले. तो हुशार होता. त्याला 3 विसाही कळत होतं आणि 60ही कळत होते. तो म्हणाला कशाचं भांडण आहे तुमचं? तो म्हणाला मी 60 घेतले होते, तुझं म्हणणं काय? तो म्हणाला मी 60 दिलेच नव्हते, 3 विसा दिले होते. असं आहे का? इकडं म्हणला तुझे 60. त्यानं त्याचे 60 रुपये घेतले आणि त्या मित्राला 20-20चे 3 बंडल टाकले. घे म्हणला मोजून तुझे 3 विसा. त्यानं म्हणाला बरोबर आले. म्हणला काय हुशार आहेस रे म्हणला, तिकडून 60 घेतलास आणि इकडून मला 3 विसा दिलास.
तो हुशार आहे का हे वेडे. आपलं तसं झालेलं आहे. देव नाकारणारी माणसं सुखाची इच्छा करतात की नाही? करतात का नाही सांगा? देवाला रिटायर करा म्हणणारी माणसं सुखाची अपेक्षा नाही का? आहे. पण त्या वेड्यांना हे कळत नाही, देव म्हणजेच सुख, सुख म्हणजेच 3 विसा म्हणजेच 60 आणि 60 म्हणजेच 3 विसा. तसं देवच आनंद रूप आहे. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. तो देविना देवा सुख 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 रती माईचे दुःखाची जनिती. हे रती माईचे दुःखाची जनिती. आपला तो एक देव करून घ्यावा. देव आपला केला की जीवन आनंदमय बनतं. आपल्याला पुष्कळ प्रकारानं सांगता येईल बरं का अभंग, पण वेळेचा खूप अभाव आहे, वेळ कमी आहे. साधी गोष्ट आपल्याला विचारतो, आपल्याला सुखाची गरज का भासावी? या प्रश्नाचं काय उत्तर आहे? आपल्याला सुखाची गरज का भासते त्याचं सरळ उत्तर आहे, देवापासून वेगळं झाल्यामुळं. नदी का वाहते रे? नदी वाहते की नाही? वाहते. का वाहते? पाण्यामुळं. बी सायलेंट. इकडं विचारतो, आपल्याला विचारले सांगायचं. हा, त्यालाही विचारासारखे प्रश्न माझ्याकडे आहेत. नदी का वाहते? वाहते की नाही नदी? मे मध्ये वाहत नाही, पण नदी वाहते. का वाहते? समुद्रापासून वेगळी झाली म्हणून नदीला प्रवाह आहे. तसं देवापासून जीव वेगळा समजू लागला म्हणून जीवनाला प्रवाह निर्माण झाला. आता नदी कधी विश्रांतीला पावेल? जेव्हा ती समुद्राला मिळेल तेव्हा. तो का म्हणे, गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तसं जीवाला विश्रांती कधी? जेव्हा तो देवाला मिळेल. म्हणून तरी माऊली म्हणतात, तया अहंवाच्या चित्तांग देवोने शरणरी मोहोददी का गांग रिगाले जैसे. अरे अहम वाचा चित्त अंग हे सगळं देवाला दे. पाणी जसं समुद्राला जाऊन मिळालं आणि एकमय होतं, तसं तुझा जीवनाचा प्रवाह देवाकडे येऊ दे, तरच जीवनामध्ये आनंद आहे. आणि म्हणून मी दुसऱ्या चरणाकडून पहिल्या चरणाकडे येतोय बरं का. तुझं व्हावा आहे देव. कारण देवाची गरज निर्माण होणंच महत्वाचा भाग आहे जीवनातला. आणि ती गरज आपली गरज ठेवीत नाही, देवाची गरज नाही. स्पष्ट बोलतो, आपल्याला ज्या गरजा निर्माण झाल्या त्या देवाच्या प्राप्तीनं संपतील, गरजच राहणार नाही. आणि देवाची प्राप्ती जर नाही झाली तर जीवनातली गरज संपणार नाही. तुकोबाराची प्रमाण पहा. तुका म्हणे, पोटी साठविला देव न्यून तो कोण भाव आमा. देवे जीव झाला संसार तो कडू झाला, तेच येता ती ढेकर आनंदाते हरिहर. म्हणून आपल्या जीवनाला देवाची गरज आहे. कारण जे देवाजवळ आहे ते आपलं साध्य आहे. देव आनंद रूप आहे, आपल्याला पाहिजे.
देव सच्चिदानंद घन आहे. आपल्याला ते स्वरूपाची गरज आहे. आपल्याला न मरणे निर्विवाद जगापडी आहे ते देवाजवळ आहे. देवाच्या प्राप्तीनं मृत्यू मरतो. आता पुष्कळ विचार आहे आपल्याला अभंग सोडवायचा आहे. बरे कुणाला मरायचं आवडतंय का? कुणकण निघालात बाई? ती म्हणाली राग राग मरायला. काय करणार तुम्ही? म्हणजे आडात उडी घेणार. जुन्या काळात फार सोयी नव्हत्या मरायच्या, फक्त आडन विहीर. आता मरायच्या पुष्कळ सोयी निघालेल्या आहेत. काय करणार तुम्ही? म्हणजे मी आडात पडणार, मरणार. मरायला निघालात? म्हणजे हो. मग बॅटरी कशाला घेतल्या हातात? म्हणजे इच्छू काटा निघाला तर. आता मरायला चालले तर बॅटरीची काय गरज आहे? चावू द्या की इच्छू काटा. मी का बोलतो? जीवाचा स्वभाव आहे की जीवाला मृत्यू आवडत नाही. स्पष्ट सांगू, अहो मृत्यू जो आपल्याला प्राप्त झाला शरीराचा अहंकार धारण करण्यामुळे. मरणारं शरीर, जन्मणारं कोण? शरीर. आणि त्या शरीराला आपण मी म्हणण्यामुळं आपल्याला मृत्यू आहे. टाका शरीराला कोण मरतं? टाका शरीराला कोण जन्मतं? नाही आम्हा जियावे मरावे लागत, नाही आम्हा जियावे मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे, नाही आम्हा जियावे मरावे लागत, नाही आम्हा जियावे मरावे लागत. अहो खंडित जैसे तैसे, आम्ही जन्मतही नाहीत आणि आम्ही मरतही नाहीत तुकोबाराय म्हणतात. आणि ही जी स्थिती आहे स्वस्वरूपाच्या प्राप्तीत किंवा देवाच्या प्राप्तीत जीवाला प्राप्त होते. म्हणून तुझं व्हावा आहे देव. इथं जरी जरतरची भाषा असली तरी अभंगाचा अर्थ एक वेगळ्या पद्धतीनं होऊ शकतो बरं का. तुझं व्हावा आहे देव, इथं पूर्ण विराम द्या. तुझं व्हावा आहे देव. आपल्याला देव प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे असा एक अर्थ होतो. किंवा एखादा साधक जर देवाच्या प्राप्तीसाठी निघाला तर तुझं व्हावा आहे देव. तरी या अभंगाच्या पाठीमागे थोडासा इतिहास आहे बरं का. तुकोबाराचं कीर्तन चालू होतं एकदा आणि एक साधक कीर्तनाला आला. त्याला मनुष्य जीवन कशाकरिता ही काही कल्पना नव्हती. आणि बऱ्याच लोकांना मनुष्य शरीर कशाकरिता आहे याची कल्पना नसते. मी माणसाला सांगतोय बरं का, कशाकरिता जगावं, कशाकरिता आयुष्य, काय या शरीरानं प्राप्त करावं, साध्य साधनाचा विचार बहुतेकाच्या जीवनामध्ये नसतो. फारच थोडी माणसं आपलं ध्येय ठरवून वाटचाल करणारी असतात. फारच थोडी आहेत. नाहीतर बहुतेकाच्या जीवनामध्ये कोणतंच ध्येय नसतं, फक्त मृत्यू येत नाही म्हणून जगतात. माझं बोलणं तुम्हाला कडवट वाटेल, पण सत्यस्थिती अशी आहे की आपण कशाकरिता जगतो याचंच भान नाही. गुरुवर्य महाराज सांगायचे, डुन्ना महाराज सांगायचे, जीवनाकरिता सर्व. महाराज म्हणायचे पण जीवन कशाकरिता? जीवनाकरिता सर्व. अरे पण जीवन कशाकरिता? संसाराकरिता आहे का? जीवनाकरिता संसार का संसाराकरिता जीवन? फार पोरं पेचात पडू लागलेले. सोपं विचारतो, सोपं करतो, सोपं. महाराजांची भाषा अगोदर सांगतो. संसाराकरिता जीवन अशी जर व्याख्या केली आणि जीवनाकरिता संसार आणि संसाराकरिता जीवन, तर याच्यामध्ये दोष येतो. टोपी कशाकरिता रे? डोक्याकरिता. डोकं कशाकरिता? टोपी घालायला.
कारण बहुतेक माणसं डोक्याचा उपयोग टोपी घालायला करतात, पण आपल्यासाठी नाहीत, ती दुसऱ्याला घालतात. म्हणून दुसऱ्यानं टोपी घालू नये म्हणून आपल्या डोक्यावर तर निदान आपली आपली टोपी राहू द्या. आणि गंमत सांगू का, त्या टोपीचे भाव बी कमी नाहीत. कुणी म्हणतं मला 4,000ला टोपी घातली, कुणी म्हणतं मला लाखाला टोपी घातली. नाही नाही, 4-4 हजार कोटीला टोपी घालणारे लोक आपल्या देशात आहेत. आणि ते देशाला टोपी घालणारे आहेत. असू द्या, मी काय बोलतो, टोपी डोक्यासाठी का डोकं टोपीसाठी? टोपी डोक्यासाठी, डोकं कशासाठी? चिंतन करा. संसार जीवनासाठी, या बच्चे लोग आगे आ सकते हैं. संसार जीवनासाठी का जीवन संसारासाठी? अवघड वाले, सोपं करतो. खाने के लिए जीना या जीने के लिए खाना? सोपं. जीने के लिए खाना, फिर जीना किसके लिए? बहुत लोग तो खाने के लिए ही जीते हैं. मी कशासाठी मांडला विचार? आपलं जीवन कशासाठी याचा विचार किती लोकाला आहे? मी एक गोष्ट सांगत असतो. एक धावपट्टू होता. कोण? धावपट्टू. ऑलिम्पिक मध्ये पहिला आलेला, पळण्यामध्ये. आणि त्याच्या घरी चोरी झाली. आहे का? हा, चोरी झाली, चोरी. दुर्दैव असं की चोर चोरी करत असताना तो घरमालक जो धावपट्टू होता तो जागा झाला. मालक जागा झाला की चोर लागला पळायला. चोर पुढं, मालक माग. आता हा जगामध्ये पहिला आलेला पळण्यात, चोराला ऐकल का रे? ऐकणार नाही. पण त्या चोरट्याला काय माहित आहे हा घरमालक जगात पळण्यात पहिला आलाय? तो दुर्दैवी. चोर पळू लागला पुढं आणि तो धावपट्टू घरमालक माग. पण त्या धावपट्टूला बी वाटलं या चोराला माहित नाही म्हणला मी कोण आहो. याला एकदा आपला हात दाखवू म्हणला. धावपट्टू जी पळाला ती चोरट्याच्या पुढं. त्याला हसू नका, आपली बोंब अशीच आहे. त्याचा शहाणपणा आहे का पुढे पळण्यात? आपण सुद्धा कशासाठी पळू लागलोत कुणाला ठाऊक. मी हेअर कटिंग मध्ये कधी कधी जातो. तुम्हाला कळेल ना हेअर कटिंग. इतकी लोकाला गडबड असते की लोक ओव्हरटेक करतात. आधी गेलेल्या म्हणतात प्लीज 5 मिनिट. मग आमच्यासारख्या धोत्र्याला तर तास तास नंबर लागत नाही. मी एकाला विचारलं, अरे एवढं सगळं कशासाठी? एवढं सगळं पळणं धावणं कशासाठी? मनुष्य जन्माची सांगता कधी? एक बिल्डिंग बांधली, 4-2 मुलं, पैसा, बँक बॅलन्स, शिक्षण, मुलाचं नोकरी, पटपट उरकितो आणि रिटायरमेंट. संपलं का? एवढ्यावर जीवन पूर्ण बनतं का? माझा हा प्रश्न आहे. मी कशासाठी सांगतो की आपल्याला हे शरीर कशासाठी आहे, आयुष्य कशासाठी आहे, जीवनाचं साध्य काय या गोष्टीचं अज्ञान. आणि असा एक माणूस साधक कीर्तनाला आला आणि तुकोबारायांनी कीर्तनामध्ये हा विषय प्रतिपादन केला की जर मनुष्य शरीराला आपण आलो आणि देवाची भेट नाही घेतली, परमात्म प्राप्ती जर नाही झाली तर आपल्या येण्याला काही किंमत? विठ्ठल नाही जय शरीरी वाया का जन्मले संसारी, विठ्ठल नाही
जय नगरी हे अरण्य जाणारे विठ्ठल नाही जय नगरी हे अरण्य जाणारे विठ्ठल नाही देशरी वायाचा जन्मले संसारी विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य जाणारे विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य जाणारे विठ्ठल नाही जय शरीरी अरे जिथं देवाचं चिंतन नाही वाया का जन्मले संसारी देवाचं चिंतन नसेल आया वैसा गया कहा गया तो कहा भी नहीं क्या लाया तो कुछ भी नहीं वैकुंठवासी रंगनाथ महाराज म्हणायचे परभणीकर परमार्थ न करता राजा मेला काय आणि एक गाढव मेलं काय दोन्ही सारखेच त्यांची भाषा कडक होती जरा उलट गाढव मरणं अपराध नाही राजा मरणं अपराध आहे कारण परमार्थ कळून केला नाही ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात बघा माझी भक्ती विन जळो ते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय पृथ्वीवर दगडही राहतात आणि परमार्थ न करणाऱ्या माणसाचं जीवन मी तर असा म्हणणारा माणूस आहे ज्याला सद्यस्थितीतलं आयुष्य नीट वापरता येत नाही त्यानं न मरू नये अशी इच्छा अजिबात करू नये का बरं कधी गेलं तर सारखंच आहे भजन चिंतन नसेल तर तो माणूस कधी गेला तरी त्याच्यात फरक पडत उगल लोक म्हणतात अमक्याच्या जाण्यानं फारच मोठी पोकळी पडलेली अरे अजिबात पोकळी पडत नाही भरून निघून असले किती गेले तर पोकळी निर्माण होत नाही नाही येतं ना तसं म्हणावंच लागतं तो भाग वेगळा सहानुभूतीनं बोलावं लागतं चिंतन नसेल नामस्मरण नसेल तर त्या जीवनाला काही आहे ना रसना रवी शशीविन दिशा जैसी रसना तैसी विठ्ठले विन आहे ना चिंतन देवाचं मनुष्य शरीरात अत्यंत आवश्यक आहे त्या साधकाला वाटलं तुकोबाराच्या कीर्तनाला आलेल्या ग्रस्ताला वाटलं की आपला आतापर्यंतचा जन्म वाया गेला आपण जर देवाची प्राप्ती नाही केली तर जीवन आनंदमय नाही जीवनातलं दुःख संपणार नाही जीवनात अमरत्व प्राप्त होणार नाही आपणाला जन्म मरणाचे फेरे फिरावे लागणार शरीराला यावं लागणार नाही म्हणून चालत नाही देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जियापरी आणि हे सगळं जर चुकवायचं असेल तर आपल्याला देवाची प्राप्ती आवश्यक आहे पण काय करावं आता त्याला कीर्तनातच पश्चाताप होऊ लागला नवीन कीर्तनाला येणाऱ्या माणसाला लवकर पश्चाताप होतो आणि ऐकून ऐकून म्हातारे झालेले पटकन सोडतात तुम्ही बघा काही काही माणसं किती म्हणतात आम्ही ना जोग महाराजापासून ऐकलं पण जैशको वैशच असं असतं काही काही माणसाचं आणि काही माणसं तुका म्हणे कानी ऐकिली मात आणि तोच झाला घात जीवपणा घोड्यात 2 प्रकार असतात काही इशाऱ्यावर चालतात आणि काही फोकावर बी चालत नाहीत असा प्रकार आहे तो श्रोता कधी न आलेला त्याला पश्चाताप झाला माझंही आतापर्यंत आयुष्य वाटोळं झालं वाया गेलं आता देवाच्या प्राप्तीसाठी मी काय करू तुकोबारायांना शरण गेला श्री संताचे माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत महाराज तुम्ही रात्री सांगितलं देव नाही भेटला तरी मनुष्य शरीराला किंमत नाही आता मला देव भेटावा असं सांगा एवढा पूर्वामनीचा आहे एवढा पूर्वामनीचा आहे पंढरीनाथ भेटावा पंढरीनाथ भेटावा
मनीचा हेत, एवढा पूर्व मनीचा हेत, मनीचा हेत, एवढा पूर्व मनीचा हेत, एवढा पूर्व मनीचा हेत, एवढा पूर्व मनीचा हेत. तुकोबारायात माझ्या मनातला हेतू पूर्ण करा. एवढा केवढा, एवढा पूर्वा मनीचा हेत, पंढरीनाथ भेटवा. तुकोबारायांनी त्या साधकाकडे पाहिलं. चंचल होतात, उद्विग्न होतात, पण देवाच्या प्राप्तीविषयी उत्सुक होतात. त्याला तुकोबारायांनी ओळखलं. कारण संतांना हृदय कळतं सामान्यांचं. याला आपण योग सांगून उपयोग नाही, ज्ञान सांगून उपयोग नाही, अनुष्ठान सांगून उपयोग नाही. याला भगवत प्राप्तीचं सोपं साधन सांगावं, जे की ह्याला झेपेल, पचेल. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळवेते, किंवा अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तेची देऊ. जिलबी चांगली आहे का वाईट आहे रे? चांगली आहे, पण स्तनपान करणाऱ्या बाळकाला जमल का? जे सायासे स्तन्य सेवी, ते पक्वान्य केवी जेवी, बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. लहान बाळकाला जिलबी जमत नाही, मग त्याच्या अधिकारासारखं साधन त्याला सांगावं लागेल. त्या साधकाला महाराज भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगतात. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. मी अतीता शुद्ध करा, तुझा व्हावा हे देवा, शुद्ध करा मी अतीता, शुद्ध करी अतीता. तुझा व्हावा हे देवा, तुझं व्हावा आहे देव. व्हावा आहे का? आहे, आहे, नाहीतर वाया जातो बर का. देव व्हावा आहे तुझ तर, तरी हा सुलभ उपाव. माणसाला सोपं पाहिजे का अवघड रे? पेपर कसा निघावा मॅट्रिकचा? सोपा. 12वीचा अवघड निघावा का? नाही. कसा निघावा पेपर? सोपा. म्हणजे सगळ्याला सुलभ बहुता. कीर्तनाचा अभंग कसा असावा रे? सोपा का अवघड? सोपा. महाराजांना कसं सांगावं, सोपं का अवघड? अवघड. अरे डोक्यावरून जाईल की. सगळ्या माणसांना काय आवडतं? सुलभ बहुता, गोड वाटे. लोकांची प्रवृत्ती आहे, अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता, गोड वाटे. आपल्याला विचारतो, औषध गोड असावं का कडू? गोड असावं. कडू म्हणून तर ते कॅप्सूल निघालंय. कडू औषधाला एका ठिकाणी करून वरून एक पट्टी, त्याचं नाव कॅप्सूल. औषध गोड असावं. सवाल 5000 केली आहे. गोड आहे पण रोग जात नाही, कडू आहे पण रोग जातोय. कोणतं बरं? रोग जातोय ते श्रेष्ठ का गोड असावं रोग जात नाही?
नाही. कडू असले तर चालेल, पण रोग घालवणारा असावं. माऊलीने किती गोड सांगितलेलं आहे बघा. देखे रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. रोग घालवणारा असावं, पहिलं क्वालिफिकेशन आहे की नाही. रोग घालवणारा असावं, गोड असावं आणि महाग नसावं. 2,500 जर एक इंजेक्शन असलं तर रोग घालवणं रोगीच जाईल. त्याला जर कळालं 2,500 एक इंजेक्शन आहे तर रोग जाईल का रोगी जाईल. बऱ्याच वेळेस औषधानं रोग जायच्या ऐवजी रोगीच जातो. रोग घालवणारं असावं, गोड असावं आणि त्यातल्या त्यात फुकट असल्यास तर. आजकाल लोकांना प्रत्येक गोष्टीत सबसिडी पाहिजे आहे ना. देखे रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, तरी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. नामस्मरणात हे तिन्ही गुण आहेत. भवरोगा ऐसे जाय, भवरोगा ऐसे जाय, तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आहे ना. वसो न शके पाप, जायत्री विधतो ताप, ऐसे विठोब कैसे ऐसे. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम. भवरोग घालवणार आहे हे ती भवरोगाचे औषध. जन्मजरा तुटे व्याध, अनिक काही नहे बाध, करील वध षडवर्गा, सावळे रूप ल्यावे डोळा, 6-18 मेळा, पदर लागो नेदी खळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र. भवरोगाचं औषध नामस्मरण म्हणजे रोग घालवणार आहे. पहिलं गुणधर्म. दुसरं कसं रे, गोड असावं. कसं असावं औषध. नाम गोड, नाम गोड, पुरे गोड सगळही, पुरे गोड सगळही, पुरे गोड सगळही, नाम गोड, नाम गोड, पुरे गोड सगळही, पुरे गोड. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. अरे नामासारखं गोड काही नाही. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा कावाने गे, कावाने गे. मन माझे कावाने गे, कावाने गे, कावाने गे. मन माझे केशवा कावाने गे, कावाने. पंढरी राया,
करूया दादा पंढरीराया काय करूया ते काय करूया दादा पंढरीराया काय करूया ते काय करूया अमृताहुनी गोड काय आहे नामस्मरण. गंगोदकाहुनी निके गोडी अमृत झाले फिके. अहो तिकडचे लोक अमृत पितात पण आपण नाम अमृत पितो. अमृत पिणारे मरतात पण नाम अमृत पिणारे मरत. म्हणून तर वैकुंठाला नको नको वैकुंठीचा वास. अद्भुत हा रस कथा काळी नामात असे तया सुखानाश. अद्भुत हा रस कथा काळी नामा. जिव्हे गोड तीन अक्षराचा रस. वेळ बघून बर का. जिव्हे गोड तीन अक्षराचा रस. अमृत जयास फिके पुढे. जिव्हे गोड तीन अक्षराचा रस अमृतापेक्षा गोड आहे. गोड तर आहे पण रोग घालवणार आहे बरं का. आपण व्यवहारात बघा गोड खाल्लं तर रोग जाते का वाढते. जाते. जुन्या काळात म्हण होती साखरेचं खाणार त्याला देव देणार. अजिबात चूक आहे. साखरेचं खाणार त्याला डायबिटीस होणार. गुळ आणला इथं आता पण मी म्हणलं चालत नाही कारण गुळ अधिक खाल्ला पाठीमाग आहे ना. तुपाचं खाणार त्याला देव देणार असं जुने माणसं म्हणायचे. काही काही म्हणे बी बदलाव्या लागतात हो. आता ते तुपाचं खाणार त्याला देव देणार नाही. तुपाचं खाणार त्याला बीपी होणार असो. काही काही म्हणी आता आडच नाही. तुला आड माहित आहे का. आड माहित नाही. आता आड फक्त इकून एकाच्या कामात यायचंच आड राहिलं. नाहीतर आड नाही म्हणून आड नाही तर ती म्हण बी गेली निघून. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठलं. याला पोहराही माहित नाही आडही माहित नाही. का माहित आहे कुणाला माहित आहे आड आणि पोहरा माहित आहे का. आड नाही. आड माहित आहे का नाही. तुम्हाला माहित आहे का आड नाही. आड किसको मालूम आहे कारण त्याच्यात एक प्रश्न आहे म्हणून विचारला. आड माहित आहे का. तुम्हाला माहित आहे का आड माहित आहे. जुन्या माणसाला आड माहित आहे नवीनला आड माहित नाही. असो आता आड नाही पोहरा नाही म्हण काढून टाका. आता म्हण कोणती वापरायची. आडात नाही तर पोहऱ्यात कुठलं असं नाही. टाकीतच नाही तर नळाला कुठलं. असो आपला विचार याच्यासाठी आहे की साखर खाल्ली तर रोग वाढतो का जातो. गोड खाण्यानं वाढतो पण रामरसाच्या चवीनं हे गोड खाल्लं तर रोग जातो. म्हणून औषध रोग घालवणार आहे आणि गोड आहे. अमृतापेक्षा गोड आहे. त्याचं पुढचं क्वालिफिकेशन सांगू का. नाम फुकट आहे. सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार. कोटी यज्ञा परीस तुका म्हणे हे सार आहे ना. फुकट आहे फुकट. तुका म्हणे फुकासाठी पायी घातली या मिठी. होतो उठा उठी लवकरीच उतार. म्हणून सोप्यातले गुणधर्म सांगू का. सोपं म्हणजे सहज जमावं. सोपं आहे. इंद्रिय निरोध करायचं काम पडू नये. सोपं कशाला म्हणावं. मनोनिग्रह करायचं काम पडू नये. सोपं कशाला म्हणावं. घरी बसल्या घ्यायला यावं. न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा. सोपं कशाला म्हणावं. आपलं का सांडावे ग्रहाश्रम हे कुळीचे धर्म काही काही सांडायची पाळी येऊ नये त्याला सोपं म्हणावं. सोपं कशाला म्हणावं. ज्या साधनामध्ये पतन होणार नाही त्याला सोपं म्हणावं. सोपं कशाला म्हणावं. साध्यापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे सोपं आणि श्रेष्ठ त्याला म्हणावं. सोपं कशाला म्हणावं. ज्याच्यासाठी करतो त्याच्याही चित्ताला संतोष व्हावा आनंद व्हावा त्याला सोपं म्हणावं. सोपं कशाला म्हणावं. ज्या देवासाठी करतो त्या देवालाही आवडावं म्हणजे याला सोपं म्हणतात. नामस्मरण हे सर्व बाजूनी युक्त असल्यामुळं सोपं आणि श्रेष्ठ आहे. तुकोबाराय त्या साधकाला म्हणतात. बाबा
देव पाहिजे आहे का? भावे गावे गीत. कसे गावे? शुद्ध करून या चित्त. कशासाठी गावे? तुझं व्हावं आहे देव. अवघड आहे का सोपं? सोपं आहे. तरी हा सुलभ उपाव तुझो बारख माये गावे गीत. अजून तर पहिल्याच चरणावर आहे, अभंग 6 चरणाचा आहे. तशी त्रैरासिक लावू नका, आपण चट 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 अलीकडे येऊ. सामना संपत आल्यास चौकार षटकार चौकार षटकार समाप्त. सुरुवातीला फक्त बोल्ड व्हायचं नाही. असो, पहिल्या चरणावर विशेष असा आपण भर दिला. ते महत्वाचं चरण आहे. भावे गावे गीत. देवाचं गीत भावनेनं गावं. कसे गावे? भावे. बरीच माणसं भावे गातात, पण देवाचं गीत नाही, सिनेमाचं गातात. बरीच माणसं देवाचं गीत गातात, पण भावे गात नाहीत. आहे ना? गातात, पण राग रागिनीनं गातात, भावे गात नाहीत. समन्वय आहे. भावे गावे, देवाचे गीत गावे. आहे ना? म्हणून भावे गावे गीत. कसे गावे? शुद्ध करून या चित्त. भावे गावे. चित्त शुद्ध नसेल तर गाण्याचा परिणाम होत नाही. तुकोबारायांनी किती गोड दृष्टांत दिलेले आहेत. बाबा, शुद्ध चित्तानं निर्मळ मनानं देवाचं गीत गा, देव प्राप्तीसाठी. आहे ना? नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. साबण जर चांगला असेल तर पाणीही चांगलंच पाहिजे ना. गटारातलं पाणी आणि सनलाईट जमल का? पाणीही निर्मळ पाहिजे. आहे ना? आणि पाणी जर गटारातलं असेल तर. पण बऱ्याच वेळेस असं होतं बरं का, आपला नळ फुटतो आणि गटारातलं पाणी नळात. काय दुसते की गटाराची नळाची. बहुतेक नळ गटारातून आहेत. उस्मानाबादला कसं आहे? बहुतेक नळ योजना. आणि नळ फुटला रे फुटला की पाणी कुठलं येतं? साबण चांगला आहे, पाणी चांगलं नसेल, उपयोग नाही. आहे ना? तुकोबारांनी 2-4 दृष्टांत दिले. नपुसका पुरुषासी काय करील बाईल त्यासी, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. आहे ना? वांजा न होती लेकुरे काय करावे भ्रतारे, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ, तैसे चित्त शुद्ध नाही. सोपं आहे, दृष्टांत फार अवघड नाहीत. प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. शुद्ध चित्ताच्या पुरुषावर बोधाचा परिणाम होतो. बियाणं चांगलं आहे, जमीन सुद्धा चांगलीच पाहिजे की हो. जमीन भुसभुशीत पाहिजे. आणि भुसभुशीत जमीन नसेल आणि महिको जरी असेल तरी त्याचा उतार काही निघत नाही. तसं नामच चांगलं आहे, पण ज्याच्या अंतःकरणावर त्याचा परिणाम व्हायचा ते अंतःकरण ही निर्मळ पाहिजे. म्हणून निर्मळ करून या चित्त किंवा शुद्ध करून या चित्त. भावे गावे गीत. कशासाठी? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. ज्याच्याकडे भाव नाही त्यांनी काय करावे? त्यांनी सुद्धा गावेच. कारण भाव हा गाण्यानं निर्माण होतो. सुरुवातीची अवस्था सांगू का? असो नसो भाव आलो तुझी आठाया. अगोदर गावे, गाण्यानं भाव वाढत असतो. भजन करण्यानं प्रेम वाढतं आणि प्रेम वाढलं की भजन अखंड होतं. मगाशी नाथरायांनी दृष्टांत दिला. एकाच्या पुढे 1 शून्य दिली, किती होतात? एकावर 1 शून्य 10, 10वर 1 शून्य 100वर 1 शून्य, 1000वर 1 शून्य, 10,000. एकच पुसलं, खाली काय राहतं? लक्ष नाही.
शून्य राहतात. शून्याला काही किंमत आहे का? नाही. एक हे भाव सारखं आहे. भाव नसला, काही परमार्थाच्या क्रिया केल्या, किंमत नाही. बरं का? प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविन ध्यान पूजन, प्रेमेविन श्रवण कीर्तन, व्रथा जानन पनाथा. बरोबर आहे? आता ऐका दुसरी बाजू. एक वर एक शून्य दिली, किती झाले? 10. एकचं महत्व किती न वाढलं? 9 न. पहिले एक होतं, एक न एकचं महत्व 9 न वाढलं. कुण वाढवलं? शून्यानं. एक वर दुसरी शून्य दिली, किती झाले? 100. एकचं महत्व किती न वाढलं? 99 न. व्हेरी गुड. आपको 3,20,000 का चेक लिख के देता हूं. आगे खेलना चाहते क्या, गेम छोड़ना चाहते? वाह. एक वर तिसरी शून्य दिली, किती झाले? 1000. शुअर? लाख कर दू? एक वर तिसरी शून्य दिली, 1000 झाले. एकचं महत्व किती न वाढलं? 999. व्हेरी गुड. बहुत अच्छे खेल रहे हैं. 999 महत्व वाढलं. वा. कुणा वाढवलं? शून्यानं. एक वर चौथी शून्य दिली, किती झाले? 10,000. किती न महत्व वाढलं एकचं? 9,999. कुणा वाढवलं? कोणत्या शून्यानं? चौथ्या शून्यानं. म्हणजे एकचं महत्व वाढवायला कोण कारणीभूत? शून्य. भाव वाढवायला कोण कारणीभूत? ज्याला भाव वाढावा वाटत असेल त्यांनी भजन करावं. आपला भाव वाढावा वाटत असेल, भाव दोन्ही कुणाय बरं का? बरेच माणसं भजन करीत नाहीत आणि भाव वाढावा म्हणतात. आपला भाव भजनाशिवाय वाढत नाही. मग भावे गावे, अगोदर गावे आणि नंतर भाव निर्माण होतो. पुष्कळ प्रमाणात पुढे अभंग सोडवायचा राहिलेला आहे. आपण नामस्मरण करा, भाव वाढतो. तुका म्हणे नाम मागे मागे धावे प्रेम, आणि आपल्या अंतकरणात प्रेम वाढलं की देव जवळ येतो. तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव. आपल्याला काय पाहिजे? देव. देव कसा मिळतो? प्रेमानं. प्रेम कसं वाढतं? गाण्यानं, नामस्मरणानं. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. तो साधक म्हणाला महाराजांना, महाराज ह्याच्यापेक्षा काही सोपं आहे का हो? मला जरा अवघडच वाटायला, ही भावे गावेन शुद्ध चित्त करून गावेन, ह्याच्यापेक्षा सोपं काही आहे का सांगा? आणि काली आणि का सांगतो. दुसऱ्याचे दोषही वर्णन करायचे नाहीत आणि गुणही वर्णन करायचे नाहीत. देव पाहिजे असेल तर अनेकाते कानी गुणदोष मनानाने. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. सोपं आहे तर मग तुका म्हणे इथंच घालायचं. अभंग कशाला वाढवला अजून 3 चरणानं? सोपं नाही. कसं नाही सांगतो. माणूस दिसलं की बोलते आणि अभिमानानं म्हणतंय, लोकाला करायला भेव नाही ना आम्हाला बोलायला काय, बोला म्हणते की नाही. अभिमान घेते आणि लोकांचे दोष वर्णन करते. ऐका कसा घात होतो सांगतो. दोष वर्णन केलं की निंदा होते आणि निंदा केली की पाप वाढतं आणि पाप वाढलं की देव दूर जातो. आपल्याला साखळी सांगतो ज्ञानेश्वरीच्या आधारानं. येती निंदकापाशी आशेष पापे, आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो दैन्याते दुर्भगत्व.
आशा दुःखाला जन्म देते आणि निंदा पापाला जन्म देते. निंदेनं पाप वाढतं आणि पाप वाढलं की देव पापाला भीतो. पहिल्या अध्यायातली अर्जुनाची शंका आहे, मी जर सगळ्याला मारलो तर पाप वाढेल आणि पाप वाढलं की माझ्या हातातला तू लांब जाशील, म्हणून मी मारायला तयार नाही. अर्जुनाची शंका, त्याच्यातला आपल्याला लागू पुरता उतारा. देव पापानं दूर जातो. भ्याड अनंत बहु पापा. आपण नाट वाचा, नाट. माणसाला देव पाहिजे का? पुण्य करणं हो अथवा न करणं हो, पाप करू नका. पण माणसं काय करतात? देव बी पाहिजे म्हणतात आणि पापम कुर्वंती यत्नतः. पुण्यम फलम इच्छन्ति आणि पापम कुर्वंती यत्नतः. पुण्याचं फल अपेक्षा करतात आणि पाप प्रयत्नपूर्वक करतात. पाप केलं की देव दूर जातो, म्हणून पाप घडत नाही निंदा न करण्यामुळं. निंदा केली की पाप वाढतं आणि पाप वाढलं की देव दूर जातो. आपल्याला देव पाहिजे. देव पाहिजे तर गुणवर्णन करू नका, दोष वर्णन करू नका. आणि का ते कानी गुणदोष मना नानी. गुणवर्णन केले तरी सुद्धा पाप वाढतं. का बर? एकाला चांगलं म्हटलं तर बाकीच्याची निंदा न करता होते. पाचा माझी आपण एका ते वानिता भले पण इतर चौघे जण सहजची दान निंदिले. आपल्याला साधी गोष्ट सांगतो. माणूस एखाद्या वेळेस म्हणतो, बघा आमच्या गावात बघा माणूस तेवढाच, आमच्या गल्लीत बघा माणूस तेवढाच, बाकीचे काय जनावर आहेत का? एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले, काही न करिता सायास सहज घडले ते दोष. फसू का? फसू का म्हणून फसवतो. फसू का? फसवितो. साखरेचं नारळ आहे, साखरेचं वरलं केसर काढल्याशिवाय खाता येईल का? नाही, फसलं. साखरेचं केळ आहे, साखरेचं केळ होलपट तर काढावं लागेल की नाही? हा, दोन फसले. बरोबर आहे का? साखरेचं केळ आहे, होलपट तर काढावं लागेल की नाही? नाही, ग्रहित धरा नसतंय, पण रुकवतात आले. रुकवतात काय काय येईल सांगता येत नाही. साखरेचं नारळ रुकवतात येतच की. साखरेचं नारळ आहे, वरचं केसर काढावं लागेल की नाही? ऐका, हा दृष्टांत का घेतला? तसं जग ब्रह्मापासून झालेलं आहे, परमात्म्यापासून झालेलं आहे. कोण गुणी आणि कोण दोषी? सगळे अवघे ब्रह्मरूप. कुणाचे दोष वर्णन करावं? असो, मी का बोलतो? तुम्हाला देव पाहिजे ना, समदृष्टी ठेवा. आणि का ते कानी गुणदोष मना नानी. एक गंमत सांगू का? एक साधू गावामध्ये भिक्षा मागायला गेला आणि एका बाईनं साधूला ताक दिलं, खाण्याकरिता ताक दिलं. डोक्यावर ताक घेऊन साधू आश्रमाला आला. पण येत असताना एक घारीण सापाला घेऊन चालली होती आणि त्या सापानं विष ओकलं. ते नेमकं ताकात पडलं आणि आश्रमाला साधू आला. ताक खाल्लं, छास बहुत अच्छा लग रहा था. खाल्लं ताक, साधू मेला. साधू गेल्यानंतर यमदूत आले. दोष कुणाचा? पाप कुणाच्या माथ्यावर ठेवावं? कुणाचा दोष? चित्रगुप्ताला वाटलं साधू मेलेल्याचं पाप कुणाला द्यावं? कुणाला द्यावं सांगा? बाईला का घारणीला का सापाला? हा, घारीला. घारणीला काय माहित आहे खाली साधू ताक घेऊन चाललाय म्हणून? हा, कुणाला पाप द्यावं ते? साधू तर मेला की नाही? कुणामुळे मेला? पाप कुणाच्या डोक्यावर? कुणाच्या? हो, हा, कुणाला? त्याला काय माहित आहे ताकात विषय म्हणून? कुणाच्या डोक्यावर पाप घालणार? चित्रगुप्ताला कोडं पडलं. पण वट्यावर, कुच्चर वट्यावर काही माणसं गप्पा मारित होते. तिथंच कसा गेला असेल ताक मागायला? दुसरं घर नव्हतं का? तिथंच कसा गेला असेल? चित्रगुप्तानं बी विचार केला, इथंच पाप द्यावं म्हणून. का बरं? बिना कामाचंच निंदा करीत होते.
कुणाचाच दोष नाही, घारणीचा नाही, सापाचा नाही, साधूचा नाही, ताक देणाऱ्या बाईचा नाही. मग दोष कुणाच्या माथ्यावर? वट्यावर बसून टिंगल करणारे, निंदा करणाऱ्याच्या माथ्यावर. म्हणून तुम्हाला जर पाप घ्यायचा असेल तर खुशाल निंदा करा. निंदा केली की पाप वाढतं, आणि पाप वाढलं की देव दूर जातो. म्हणून देव पाहिजे ना, तुझं व्हावा आहे देव तर अनिकाचे कानी गुणदोष मना नानी. तो साधक म्हणाला, महाराज हे बी अवघडच आहे, दिसलं की बोलतंय, दुसरं सोपं सांगा. मस्तक ठेंगा, मस्तक ठेंगा, तरुणपणात मेलेलं कुणाला बरं वाटतंय का? वाटत नाही. इथंच कीर्तन सोडल्यास बरं वाटेल का? थोडे 2 चरण राहिलेत. मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा. सोपं सांगतो, सोपं. देव पाहिजे ना, संताच्या पायाला लाग. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधती साधने. देव पाहिजे ना, संताच्या पायाला लाग. आहे ना, देव तुला मिळेल. सोपं आहे का अवघड आहे? सोपं. कसं सोपं आहे? कशानं सोपं आहे? आपण पाया पडतो संताच्या, मस्तक लावतो का चरणाला? हा, आत्याबाई येते. आमचे चुलते म्हणायचे बर का नाथ महाराज. आमचे चुलते कीर्तनकार होते, पण त्यांचं एक वाक्य राहायचं, लुट्टू पुट्टू पाया पडणं, टंग मंगळ आशीर्वाद. मस्तक ठेंगना. अहो माणसं वाकतच नाहीत, मोडेल पण वाकणार. आता नवीन जाती वाकतच नाहीत. कोणत्या? हायब्रिडच्या हो. 51, 55 जुन्या जाती वाकायच्या. वराडी वाकत होती. वराडी माहित आहे का? वराडी. आय एम ए फार्मर इस वास्ते बोल रहा हूं. जुनी माणसं लवचिक, आताची माणसं वाकत नाहीत. नाही वाकलं तर देव मिळत नाही. एकीकून साधन अवघड आहे. मस्तक ठेंगना तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे. सोपं नाही एक बाजूनं साधकाच्या दृष्टीनं. आणि दुसरी बाजू सांगू का अवघड? करी संताच्या चरणा. संताच्या चरणा मस्तक ठेंगना कर. संत लक्षणानं महापुरुष सुलभ आहेत का दुर्लभ आहेत? संत ते कवन, संत ते कवन हे जानवी खून केशिराज. केशिराज कुणाला संत म्हणावं? किती माळा घातल्या संत होत रे? वस्त्र भगवी केल्यास नाही, काळे केल्यास नाही, गोपीचंदन गालाला कपाळावर लावल्यास नाही. मग संत होण्यासाठी काय करावं लागतंय? अवघड आहे. संत पण नाही, संत पण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवाणी. संत म्हणून भलत्याला शरण जातो आणि फसवणूक होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात आहे, एकाचं प्रवासानं अंग दुखत होतं. प्रवास करून करून अंग दुखू लागलं आणि पत्नीला म्हणाला, माझ्या अंगाला जरा तेल तर लाव. म्हणला, फार अंग दुखतंय. पत्नीनं घरात पाहिलं तर काय, तेलच नव्हतं. गोड नव्हतं, खोबऱ्याचं नव्हतं, घासलेट सुद्धा नव्हतं, कारण महाग झालंय ना. कोणतंच तेल नाही. तिनं विचार केला, गोड बी तेलच, खोबऱ्याचं बी तेलच, आणि बिब्याचं बी. तुम्हाला पुढे कळालं काय झालं ते. बिब्याचं तेल लावलं, सुजला. तसं संत म्हणून कुणाच्या बी पायाला लागताल बिब्याच्या तेलासारखं होईल. अवघड आहे. मी बरंच काही सांगत असतो, आता वेळ झाला. भारत महाराज सारखं बघायला लोक म्हणतील 3 प्रवचन दुपारा आमच्या कपाळाला, आणि हे बी लवकर सोडीना.
संत म्हणून असंताची गाठ पडली तर देव भेटत फसवणूक होते, आहे ना. आपल्याला पुष्कळ सांगेन. एक आंधळा पैसे मागत होता. आंधळ्याला पैसा दे दाता, आंधळ्याला पैसा दे दाता. एका दात्याला दया आली आणि त्यानं 4-5 रुपये त्याच्या हातावर ठेवले, 5 रुपये. ती दात्या निघून गेल्यानंतर आंधळ्याला कळालं की हे पैसे चालत नाहीत. आंधळ्यानं बोलवलं, ओ दाते इकडे या. म्हणले हे पैसे चालत नाहीत. म्हणले दुसरे असले तर द्या, नाही तर नको. ती दाता म्हणाला, तू तर आंधळा, तुला कसं दिसतंय? पैसे चालत नाहीत हे कसं कळालं तुला? मला दिसतंय. मला इथं कसं काय उभारलास? तो म्हणाला, ही आंधळ्याची जागा आहे म्हणला, म्हणून उभारलोय ना. आंधळ्याला पैसा दे दाता म्हणतोय. अरे मग इथला ओरिजिनल आंधळा कुठे गेला? तो सिनेमा बघायला गेला. म्हणजे दोघं बी खास आंधळे. तसं संताचे सोंग आहेत, आंधळ्याच्या सोंग होते. सोपं आहे का? अवघड आहे. हा, अवघड आहे म्हणलं तर पुढचं चरण घेतो, नाही तर सोपं आहे म्हणलं तर अजून ह्याच्यावरच सांगतो. एका गावात सर्कस आला. सर्कस मध्ये काम करण्याकरिता एक सुशिक्षित बेकार गेला. ओपन मधला असेल बिचारा, गेला काम मागण्याकरिता. सर्कसचा मॅनेजर म्हणाला, काही काम नाही तुला, आम्हीच 10% कपातीच्या मार्गावर आहोत. स्वेच्छा निवृत्ती. आम्ही सध्या या मार्गाचा अवलंब, वर्षाला 2% कमी. तुला कुठली जागा? तो म्हणाला, मुलगा मला परत पाठवू नका, मला पैशाची अत्यंत गरज आहे. सर्कसच्या मॅनेजरला दया आली. तो म्हणाला, काम आहे पण माणसाचं नाही, हासवलाचं आहे. हासवलाचं काम जमल का? मला करतो म्हणला. बेकार राहण्यापेक्षा हासवल झालेलं बरं. दिलं हासवलाचं काम. संध्याकाळी सर्कस सुरू झाला. फर्स्ट क्लास सोंग केलं त्यानं. लोकाला काही अंतरातलं कळत नाही. काय कळे जगा अंतरीचे? हासवालाय का माणूस आहे कुणालाच कळालं नाही. लोक म्हणाले, काय हासवलानं काम केलं हो, काय हासवलानं काम केलं हो. त्याचं नावच हासवल. मग सगळ्या लोकांनी स्तुती केली. मॅनेजर खुश झाला. मॅनेजरनं लगेच जाहीर करून टाकलं सर्कसच्या समाप्तीला की उद्या संध्याकाळी 9 वाजता वाघाची आणि अस्वलाची कुस्ती. दुप्पट तिकट फाडले लोकांनी सर्कसचे. 8:30लाच हजर गर्दी. 9 वाजता सर्कस चालू होणार. दिवसभर त्या हासवलानं काही खाल्लं नाही. एकादशीच, कारण मरतय ना, वाघाबरोबर कुस्ती म्हणल्यास कशाला राहते हे. आत माझी पुण्यतिथी आहे म्हणला आज. 9ला सर्कस लवकर चालू करतो सर्कस. 9:15 वाजले. सर्कस चालू झाला. सोडलं वाघाला मोकळं, हासवलाला मोकळं. अस्वलानं विचार केला, मरताव तर ना. भांडणाची झाले तरी जीवाचे काय आले, आहे ना. तुका म्हणे कसन जसं होईल तसं. जी हासवल माग सरकलं आणि जी ढुस जी मारली वाघाला, ती वाघ 3 कोलांट्या खाऊन पलीकडे पडला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. वारे हासवल, वारे हासवल. आम्ही कालच म्हणलं होतं हासवल ऐकत नाही म्हणून. त्यांचा अंदाज. लोक पुन्हा म्हणू लागले, अजून एकदा. आता अजून एकदा म्हणल्यास पुन्हा हासवल घाबरलं. फिरवलं दोघालाही. वाघालाही फिरवलं, अस्वलालाही फिरवलं. वाघ हासवलाच्या जवळ आला आणि कानात म्हणू लागलाय वाघ, अरे मूर्खा, तू बी सुशिक्षित बेकार आणि मी बी सुशिक्षित बेकार. एवढ्या जोरात मारायचं असतं होय? उद्या सर्कस करायचा नाही का? पुन्हा अस्वलाच्या ध्यानात आलं, हाय आपल्यासारखाच आहे. तसं सगळे सोंगच आहेत. कुणाला म्हणू संत? बरोबर आहे का? जर संत सोपे असते, ऐका, बहु अवघड बहु अवघड असे संत भेटी. साधू भेटणं अवघड आहे. पवना घालवेल पाला, पायी चालवेल गगन,
भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसियाने भेटती साधू. आपल्याला साधू भेटतात का साधू भेटतात? साधू साधू नाही. धबधब्याचं आणि दौतीचं. आता कशाचं आहे मला माहित नाही, आमच्या काळात होतं धबधब्याचं. असो, साधू भेटणं अवघड आहे, म्हणून हे बी साधन कठीण आहे. तुकोबारायांना तो साधक म्हणाला, महाराज ह्याच्यापेक्षा सोपं सांगा. आहे ना, वेचिते वचन जेणे राहे समाधान. असं कर, गोड बोलायला शिक, देव भेटते. आहे ना, वेचिते वचन जेणे राहे समाधान. सोपं आहे का अवघड? समाधानाचं बोलणं सोपं आहे का अवघड? तुम्ही म्हणा सोपं, मी म्हणतो अवघड. नाही, तुम्ही म्हणा अवघड, मी म्हणतो सोपं. अवघड आहे, अवघड आहे मंडळी. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलू नये ज्ञानेश्वरी सांगते, कसं बोलावं ज्ञानेश्वरी सांगते. दोन्ही बाजू आहेत. आटुवे गोविंदानो आशा शंका प्रतारणो, हे संन्यासीले अवगुण चिहिवाच्या. हे असं बोलू नये. आहे ना, प्राणिताप ढाळू, विरोध वादू प्रबळू, उपहासू छळू, वर्मस्पर्शू. 13व्या अध्यायातल्या ओव्यात आयुष्याच्या बाबतीत असं बोलू नये. आणि कसं बोलावं? पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. असं आहे बोलावं. कसं बोलावं? परिसतया होय मायबाप, 16वा अध्याय. असं बोलावं. कसं बोलावं हे प्रत्येक अध्यायाच्या ठिकाणी सांगितलेलं आहे. उगा तुम्हाला खुणा सांगतो. 17वा अध्याय, 16वा अध्याय, 13वा अध्याय. कसं बोलावं कसं बोलू नये या तिन्ही अध्यायामध्ये हा विचार आहे. म्हणून मृदू बोलणं सोपं आहे का? बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. हेही बोलणं अवघड आहे. गोड बोललं तर देव भेटतो. वेचिते वचन जेणे राहे समाधान. पण बरीच माणसं आपलंही समाधान घालवून बसतात आणि ऐकणाऱ्याचंही समाधान घालवतात. असं कर्कश बोलतात. मी गोष्ट सांगत असतो. एक माणूस पैसे मागायला गेला सावकाराकडे. 10,000 रुपये पाहिजेत हो. सावकार म्हणाला 2 तासानं या हो. त्यानं म्हणला पोराला पाठवतो हो. त्यानं म्हणला जमल हो. 2 तासानं पोरग पाठवलं एक बारक. जा रे सावकाराकडून 10,000 रुपये आण. गेला. सावकार माडीवर बसले होते. सावकार टपूच्या टपू. आहे ना, क्षेत्रफळ घनफळ तेवढंच. शिकलेल्याला कळलं, आता बाकीच्याला कळायचं नाही. क्षेत्रफळ घनफळ काय आहे तेवढंच. पोरग गेलं. पोरग वेड्यासारखंच बघू लागलं सावकाराकडं. का बरं? त्याला नवलच वाटलं. आजी म्या नवल देखील. सावकार मोठा, पोरग एकदा पायऱ्याकडे बघायचं, एकदा सावकाराकडे बघायचं. असलंच पोरग असलं. एकदा पायऱ्याकडे बघायचं, एकदा सावकाराकडे. का बरं? पायऱ्या होत्या 9 इंचाच्या आणि सावकार होते 3x3. पोराला वाटायचं सावकार जर इथं मेले तर खाली कसं घेतील. तरी पुन्हा सावकार म्हणाले, काय रे काय पाहतो? त्यानं खरं ते सांगितलं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे. सावकार तुम्ही इथं मेल्यास खाली कसं घेतील वाटाले म्हणला. पायऱ्या बारके येता. आता पैसे दिल का रट्टे दिल? पिंट्यानं असं बोललं. सावकारानं मुनी मला बोलावून घेतलं, 2 रट्टे दिले आणि बांधून टाकलं. सोडणूक म्हणले ह्याला कीर्तन न सोडल्यासारखं. 2 तासानं या ज्याला पैसे पाहिजे होते त्यानं थोरल्या मुलाला पाठवलं. पिंट्या येईना, पप्प्या जा. आता नवीन नाव आहे, पप्प्या आला. पप्प्यानं बघितलं तर पिंट्याला बांधलंय. सावकार पोराला का बांधलंय? तुझा भाऊ आहे का? म्हणले होय. काय बोलले विचार त्याला. काय म्हणलास रे पिंट्या? म्या एवढंच म्हणलो, मला सावकार मेल्यास खाली कसं घेतील, पायऱ्या बारीक सावकार मोठे आहेत म्हणला. म्हणून नालाय का ते थोरलं भाऊ म्हणते, तुला अक्कल आहे की नाही? इथंच तुकडे करतील. हेच त्याच्याहून शहाणं. पप्प्या याला बांधलं, सोडलं नाही. बाप विचार करायलाय, 9:15 झाले, 9:30 झाले. हे कीर्तन सुटत आहे का नाही रातभर?
चला म्हणले आता आपणच जाऊ. बाप आला, पप्पा आले. पप्पा पिंट्या बांधला, पप्प्या बांधला, हे पप्पा आले. सावकार लेकरावली का बांधला? तुझेच आहेत का? म्हणले होय. काय लेकर? काय रे काय म्हणलं मूर्खानो? धाकटं म्हणाल सावकार मेले तर कसं खाली काढतील, मोठे दिसालेत, पायऱ्या बारक्या दिसालेत म्हणून. गाडवा तू काय म्हणलास रे? मी म्हणलो तोडून इथून काढतील तुकडे करून. नालाय का हो, तुम्हाला अक्कल आहे की नाही? इथंच फुकून देतील. आता पैसे देईल का धपाटे देईल सावकार? ऐका, हे माझं चिंतन सांगतो. बऱ्याच वेळेस बोलण्यापेक्षा न बोलण्यात फायदा जास्त असतो, आहे की नाही? म्हणून माणसानं कमी बोलावं, तोपर्यंत बोलूच नाही. ज्ञानेश्वरी सांगतो आपण